ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. पुणे महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. प्रभाग क्रमांक 26D मध्ये निवडणूक प्रचाराला वेग आलाय आणि या पार्श्वभूमीवर उमेदवार अजय खेडेकर यांनी पारंपरिक प्रचार पद्धतींना फाटा देत अभिनव आणि लक्षवेधी पद्धतीनं प्रचार सुरू केलाय. या प्रचारादरम्यान अजय खेडेकर यांची संपूर्ण टीम वासुदेवाच्या पारंपरिक वेशभूषेमध्ये मतदारांपर्यंत पोहोचताना दिसते. ढोलकीच्या तालावर, टाळ मृदुंगाच्या गजरात वासुदेवाच्या माध्यमामधनं विकासाचे मुद्दे, प्रभागामधील प्रश्न तसेच भावी योजनांचा संदेश घराघरामध्ये दिला जातोय. या आगळ्या वेगळ्या पद्धतीमुळे परिसरामध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. नागरिकही आवर्जून थांबून हा प्रचार पाहत आहे. अनेक नागरिकांनी या उपक्रमाचं कौतुक केलंय. परंपरा आणि विकास याचा सुंदर संगम या प्रचारामधनं दिसतो अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. अजय खेडेकर यांनी म्हटलंय की निवडणूक म्हणजे केवळ पोस्टर आणि बॅनर नव्हे, जनतेशी थेट संवाद साधणं हेच आमचं ध्येय आहे. महाराष्ट्राच्या लोकपरंपरेमधनं लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न आहे. या अभिनव प्रचारामुळे प्रभाग क्रमांक 26D मध्ये अजय खेडेकर यांच्या नावाची चर्चा वाढली आहे. निवडणूक प्रचारामध्ये वेगळंपण जपणारा हा उपक्रम सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. आपण प्रचार ज्या पद्धतीने करतो आणि जी महाराष्ट्राची संस्कृती आहे ते जपण्याचं त्या प्रचाराच्या माध्यमातून आपण काम करतो की देशाची जडणघडण ही महाराष्ट्राच्या चळवळीतून होत असते. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक संस्कृती जपण्याचं काम आपण करत असतो. त्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आज वासुदेव सुद्धा माझ्या प्रचाराला उतरले. ते माझे मित्रमंडळ आहे. ते वेशभूषा धारण करून त्यांनी स्वतःहून तो हे बसवलेला आहे की वारकरी संप्रदायाची मंडळ आहेत, पण ते त्या निमित्तानं ती माझ्याबरोबर जॉईन झालेली आहेत आणि माझा प्रचार ते स्वतःहून करत आहेत. ह्याचा मला सार्थ अभिमान वाटतो की जेणेकरून लहान मुलांना वासुदेव काय आहे, सकाळची भूपाळी काय आहे ती त्या गाण्याच्या माध्यमातून त्यांना कळलं जातं. आणि माझा घर टू घर हाऊस टू हाऊसचा प्रचार जे चालू आहे त्याला सुद्धा नागरिकांकडून चांगला रिस्पॉन्स येतोय आणि त्यांच्याकडनं एक जुन्या आठवणींचा उजाळा मला होतोय की जेणेकरून हा वासुदेव तुम्ही आमच्या भागामध्ये फिरवले. त्यामुळे आम्हाला लहान मुलांना सांगता येत आहे की बाबा पूर्वीच्या ज्या कवड्या वगैरे ज्या म्हणी गीतं आहेत ती त्यातनं म्हणली जात आहेत आणि त्या माध्यमातून एक चांगला आनंदाचा प्रचार होतोय. अमोल उदमले, C24 तास, पुणे.